जनक बाबा, ओ जनक बाबा, जनक बाबा, जनक बाबा. सदाभाऊ धोंडीबा, अरे काय झालं? असे धापा टाकत पळत का आले? जनक बाबा, आपल्यावर लय भीषण संकट येणार आहे आणि असं वाटतंय की या संकटात आपल्याला कोणी बी वाचू शकणार नाही. होय, काहीतरी करायला पाहिजे. जनक बाबा, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. नेमकं काय झालंय? काम तर मला शरण आली, तुझाही परत येण्याचं संकेत आहे. मग हे कुठलं संकट आहे? सम्राज्ञी बघा, अहो मी म्हणाले होते की नाही, ती जगदंबा अशी सहज हाती लागणार नाही म्हणून. अहो अगदी तसंच झालं. अहो अहो आपल्या महालासमोर त्या कामिनीला तिने हरवलं आणि ती नाहीशी झाली. आता तुम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही. सम्राज्ञी, अहो काय झालं? तुम्हाला आनंद नाही का झाला याचा? कसा होईल आनंद मनोरमे? असुर नरेश किती उद्विग्न झालेत हे पाहिलंय आम्ही. जगदंबा, आपल्या पतीला असं हरताना पाहणं कोणत्याही स्वाभिमानी पत्नीला अजिबात आवडणार नाही. आणि अशा वेळी आमचा स्वार्थ आड येणार नाहीये मनोरमे. नेमकं काय करणार आहात तुम्ही? आम्ही पुढच्या रिपूला स्वतः प्रशिक्षण देणार आहोत आणि असुर नरेशांना विजय मिळावा यासाठी स्वतः नियोजन करणार आहोत. घात झाला सम्राज्ञी, घात झाला. अगं काय झाले ते तरी सांग. असुर साम्राज्यावर कदाचित हे एक मोठं संकट आहे. काय? आई राजा, काय आहे? काय प्रकार आहे हा? भीषण आहे हे समद. हे काय झालं? कधी झालं? काल रातच्याला मी पिकाची राखण करण्यासाठी इथं शेतात थांबलो होतो. सकाळी उठून बघितलं तर ही अवस्था. अहो फक्त माझ्या शेताची नाही तर समद्याच शेताची अशीच अवस्था झाल्या बघा. हे असं अचानक कसं काय घडलं? कुठला रोग तर नाही आला ना पिकांवर? पिकावर रोग पडला तर एकट्या दुकट्या पिकावर पडतो, पण इथं समद्या फळभाज्या कुजून करपून जळून गेल्यात बघा. अहो गोणीत भरलेलं समद धान्य बी खराब व्हायला लागले. घरी पाहुणे येणार होते म्हणून फळभाज्या काढून ठेवल्या होत्या, त्या बी समद्या कुजायला लागल्यात. हे काहीतरी भयानकच संकट दिसायला लागले. पण या समजात म्या काय करू शकतो? आमचं थोडं दुःख हलकं व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय बघा. खरं तर आम्ही आशा सोडून दिली होती. मग आम्ही लई विचार केल्यावर आम्हाला असं वाटलं की यातनं आम्हाला एकच व्यक्ती मदत करू शकते. कोण? अहो गावावर या आधी बी संकट आली होती. अहो तुमच्या घरावर बी किती संकट आली होती. तेव्हा फक्त एकाच व्यक्तीनं घराला वाचवलं होतं. म्हणजे मी काय मदत करणार तुम्हाला? अगं कुठल्या कुठल्या अशक्य गोष्टी शक्य करून दाखवली आहेस तू. तुझ्यावर देवी आईची कृपा आहे. तुझ्यामुळंच आम्ही मद्राजाच्या तावडीतून सुटलो. तुझ्यामुळं धनाजीराव बी सुटलं. अगं आमच्या लेकरा बाळासनी पण तू लई मोठ्या मोठ्या संकटातून वाचवलंयस. पोरी, तुझ्या अंगात खरंच काहीतरी दैवी गुण आहे. आम्ही लई विचार केला तर आम्हाला हेच जाणवलं की फक्त तूच यातनं मार्ग काढू शकतेस. गावातली ही अशीच परिस्थिती राहिली तर गावकऱ्यांचे लय हाल होतील. आम्ही सकाळपासून प्रयत्न करतोय, काय पेरायचं काय उगवेल, पण कशाचा काहीच अंदाज येईना. यातनं तूच मदत कर. मदत कराय काही हरकत नाही, पण जगदंबा अजून लहान आहे. तिला शेतीतलं बी काही कळत नाही. तिला जमलं नाही तर? नाही जमलं तरी बी चालल. तसं बी आता आमचं डोसकं काय बी काम करना. ही जो मार्ग निवडल तो आम्हाला मान्य आहे. त्यातनं जर गावाचा फायदा झाला तर गावावर उपकारच होतील बघ. अचानक हे मोठं संकट आणि हा मायावी दुष्काळ आला कुठून? यात असुरांचा हात तर नसेल ना? कारण काही असो,
यावर उपाय काढणं महत्वाचं आहे. या परिस्थितीत कुठलं पीक उगेल याचं उत्तर मला शोधावं लागेल. तुळजाईची कुठली दृश्य दिसतात मला, याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. बाबा, आपण हे धान्य का पेरतो? देवीने जेव्हा विश्वाची निर्मिती केली तेव्हा बीज पेरलं होतं. ते बीज अंकुरलं आणि सगळीकडे कसं हिरवगार, समृद्ध आणि संपन्न वातावरण झालं. आपण हे धान्याचं बीज पेरतोय ते त्याचंच प्रतीक आहे. हे फक्त धान्याचं बीज नाही, तर आपली देवीप्रती असलेली श्रद्धा आहे, म्हणून आपण पेरत आहोत. त्यावर पाणी शिंपडा आणि या धान्याच्या बीजाची मनापासून काळजी घ्या आणि श्रद्धा जोपासा. ते उत्तर कसं शोधायचं हे कळलंय मला. परिस्थिती फारच गंभीर आहे आणि ही अशीच राहिली तर आपल्याला लवकरच कठोर निर्णय घ्यायला लागणार. दैत्यमाता, असुर नरेश, काय झालं? आपल्या चेहऱ्यावर एवढं चिंतेचं सावट का आहे? राज्यावर प्रचंड मोठं संकट आलेलं आहे. आमच्या कानावर आलंय ते, पण नेमकं कोणतं संकट? देवी, काय झालं? एवढ्या कसल्या गहन विचारात पडलाय? कामिनीचं संकट तर तुम्ही परतावून लावलं. त्याहून मोठं संकट आलंय सगळ्या गावावर. त्याहून मोठं कोणतं संकट देवी? कुठला तरी मायावी दुष्काळ आलाय. रातोरात शेत जळून गेली, फळं भाज्या नासून सडून गेल्यात. हे असं अचानक कसं काय झालं? कालपर्यंत तर सर्व काही ठीक होतं, मग आता असं? ती जगदंबा, ती काल आपल्या द्वारापर्यंत आली होती. मायावी खेळ खेळून तिनं आपल्या सैनिकांना हरवलं. विधी माता, हा दुष्काळ सुद्धा तिचीच करणी नाहीये ना? हो, निश्चितच त्या कामिनीमुळेच हा दुष्काळ पडला असणार. काल रात्री त्या कामिनीचा पराभव झाल्यानंतरच ह्या गावचं चित्र पालटलेलं दिसतंय. नाही नंदी महाराज, कामिनी मला शरण आली. तिनं हे केलेलं नाही. मग कुणामुळे झालंय हे? तेच शोधून काढायचे आपल्याला. असुरांपैकी कोणी हा दुष्काळ निर्माण केला असेल तर त्याला कठोर शासन द्यायचंय. आणि जर जगदंबानं हा निर्माण केला असेल तर तिला वठणीवर आणायचंय. हा दुष्काळ कोणी निर्माण केला हे आता आम्ही आमच्या विद्येनं शोधून काढणार आहोत. शोधून काढण्यापेक्षा हे संकट परतावून कसं लावायचं याचा विचार करायला हवा. या परिस्थितीत नेमकं कोणतं पीक उगवेल याचं उत्तर शोधायला हवं. ते उत्तर कसं शोधायचं ते मला कळलंय. असं काय आखरीत घडायला लागलंय अचानक? तेलबिया खराब कशानं व्हायला लागल्यात? पावसानं कुजल्या म्हणावं तर सध्या पाऊस बी नाही. काय हो, काय झालं? अशा पोत्याकडे बघत काय बसलाय? अगं, तेलबिया अचानक खराब झाल्यात आणि तसं व्हायचं काही कारण बी नाही. अगं बाई, खरंच की. अहो, घरातले खाण्याचे पदार्थ बी एकाएकी खराब व्हायला लागले. आज सकाळी मळ्यातून चांगली ताजी भाजी घेऊन आली, ती बी एकाएकी कुजून गेली. सकाळी दूध काढून घेतलं, ते बी नासून गेलं. काय होतंय काय कळत नाहीये हो. साधं सुद्धा वाटत नाही. मला तर वाटतंय का आपण 3.5 शक्तिपीठाचं दर्शन घ्यायला पाहिजे. शक्तिपीठाचं दर्शन घ्यायला जायचं असं कसं काय वाटायला लागलं तुला? माणसावर कुठलं बी संकट आलं तर तो देवीच्याच भेटीला जातो ना वा.
अगं विचार चांगला आहे तुझा, पण आता ते शक्य नाही. अगं बाहेर असुरांचंच राज्य आहे आणि ह्यो दुष्काळ आजूबाजूच्या गावात बी पसरलाय अशी बातमी आहे कानावर. आता अशा समध्या परिस्थितीत एवढी मोठी यात्रा करायची म्हणजे कसं शक्य आहे सांग बरं. ते मला नाही माहित. आपण 3.5 शक्तिपीठाचं दर्शन करायला जायला पाहिजे, मला एवढंच कळतं. नाही आता तर ते काही शक्य नाही, पण माझ्या मनात एक गोष्ट आली. मी आलोच जरा जाऊ ना. बाबा तुम्ही कुठं काय गावात चाललाय का? होय का ग? गावातल्या सगळ्या लोकांना देवळात बोलवता का? त्यांना जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर कसे शोधायचं हे मला कळलंय. खरंच? काय करणार आहेस तू? आहे काहीतरी मनात, पण त्यासाठी तुमची मदत लागेल बाबा. अगं गावासाठी काय बी करायला तयार असतो आपण, पण काय करायचंय ते तर सांग की. गावातल्या लोकांकडून शोधून 7 प्रकारची धान्य घेऊन या. गहू, ज्वारी, जवस, कारळे, साळी, करडई आणि हरभरा. जगदंबा, तुला एवढ्या प्रकारची धान्य आणि त्यांची नावं बी माहित आहेत? आई इकडे ना. काय ग, बोल की. तू कुंभारवाड्यात जाऊन चांगले घट आणि मातीचं छोटं भांड घेऊन ये जा. आणशील? वय आणते ना. आणखी एक महत्वाची गोष्ट लागणार आहे, ती मी घेऊन येते. त्यासाठी मला माझ्या मित्रांची मदत घ्यायला लागेल. आणखी कोणती महत्वाची गोष्ट आहे? काय रे पोरांनो, कसली धावपळ चालली तुमची? जय तयारी केली की पोरांनी? बघा की जगदंबा कुठं आहे? ती बघा आली. हे बघा, ही आपल्या शेतातली माती आहे. आपण जे करणार आहोत ना त्यातली सगळ्यात महत्वाची वस्तू. तुम्हाला जे आणायला सांगितलं होतं ते आणलं का? म्हणजे काय? हे काय समजा आणलंय? अगं पण याचं करायचं काय ते तरी दाखव. दाखवते. आता हा दिवा सतत तेवत राहील, कधी शांत होणार नाही. याची जबाबदारी नंदलाल काकांची. काय काका, बघाल ना? म्हणजे काय?
जगदंबा, तू काहीच काळजी करू नकोस, मी सगळी काळजी घेईन. आता 9 दिवसांनंतर ह्या घटाचं रूप बघायचं. त्यावरून येणारा हंगाम नेमका कोणत्या पिकाला चांगला आहे ते कळेल. पण हे नेमकं सांगणार कोण? हा गट सांगणार. हे 9 दिवस 9 रात्र देव्याचा आपण जागर करूया. तिची कृपा होईल आणि आपल्याला उत्तर नक्की मिळेल. आणि हो, आईचं जागर करायचं असेल ना तर मी बी काहीतरी आणलं आहे. ही अंबाबाई, सप्तशृंगी माता आणि रेणुका माता आणि तुळजाई तर आपल्या मंदिरात आपल्या बरोबर आहेतच. त्यांच्या बरोबर या तिघींची बी स्थापना करू आपण, म्हणजे 3.5 शक्तिपीठाचं दर्शन एकाच ठिकाणी माणसाला होईल. छान झाली गटाची स्थापना. वा जगदंबा, अगं तुझ्या या कार्यामुळं एवढ्या कठीण काळात बी मंगलमय वातावरण तयार झालंय. आता देवीची एवढी छान स्थापना झालीये तर आता आरती बी करून घेऊ, काय गावकऱ्यांनो? हा. आदिशक्तींना प्रणाम. गणेशा, आज आमची आठवण कशी आली? तुमची आठवण तर कायमच मनात असते. आज मुद्दाम भेटायला आलो ते एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. भूलोकावर एक नवी आपत्ती ओढवली आहे माता. एक मायावी दुष्काळ अचानक उद्भवला आहे. त्यामागे देव आहेत की असुर याचं उत्तर अद्याप मिळालेले नाही. काही उत्तरं आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात गणराया. ह्या दुष्काळाचे कारक कोण आहे ते योग्य वेळ आली की कळेल. मात्र जेव्हापासून ह्या दुष्काळाची जाणीव झाली तेव्हापासून एक अजब गोष्ट घडते. कोणती गोष्ट? गणेशा, ते पहा. तुळजाईनी योग निद्रा घेतली तेच हे पुष्प आहे ना? ह्याचा अर्थ तुळजाई परत येते. हो, तुळजाई परत येते. कधी, कशी, कुठे अवतरणार आहे तुळजाई ते आम्ही आत्ता सांगू शकत नाही, परंतु तुळजा पुन्हा येणार हे निश्चित. आई राजा, आई राजा, आई राजा, आई राजा. जनक बाबा, समजा काही चांगलं झालं. अहो, पर देवाला निवड ठेवायचा असतो, तो का ठेवायचा? धनाजीराव, तुम्हाला तर ठाव आहे गावात कुणाच्याच घरात काहीच उरलेलं नाही.
आम्ही बी घरून काहीतरी आणलं असतं, पण जनक बाबा, धनाजीराव, हे बघा, एवढंच माझ्या झोपडीत उरलं होतं. हे चालेल का देवीला? चालेल की, न चालायला काय झालं? देवी आपलीच आहे. तिचे भक्त जे मिळेल ते खातात, तर देवीलाही हा नैवेद्य चालेल. देवी सगळ्यांना समजून घेते. तुळजाई, माझ्या स्वप्नातून तू मला दृष्टांत दिला की तू जागी होणार आहेस. खरंच तसं होणार असेल तर तू लवकर तुझ्या योग निद्रेतून जागी हो आणि तुझ्या लेकरांना दुःखातून दूर कर. हे अंबाबाई, रेणुका माय आणि सप्तशृंगी माते, तुम्ही सुद्धा तुळजाईला साथ करा. हा प्रसाद गोड मानून घ्या.